गोकुळ सोबत गोकुल। नमस्कार, मी संदीप गावडे, आपण पाहत आहात न्यूज मराठी 24। नमस्कार, मी सौ वर्षाराणी जयवंतपूर। मी साधारण माझे भाऊ आम्ही दोघांनी मिळून एक व्यवसाय चालू केला, हॉटेल पाव या नावानं। माझ्यासोबत माझ्या भाऊजा आहेत, आम्ही दोघी मिळून हा व्यवसाय सांभाळत होतो साधारण 3 वर्ष। मध्यंतरी काही कालावधीमध्ये माझ्या तब्येतीत खराब झाल्यामुळे तब्येत बिघाड झाल्यामुळे मला हॉटेल बंद ठेवावं लागलं। या कालावधीमध्ये साधारण 8 दिवसाच्या अंतरानं माझी भाऊजाई या सुचिता भोसले येऊन हॉटेलची साफसफाई करून जात होत्या। पण रोप आपल्या ग्रामीण भाग असल्यामुळे रोप रावण्यासाठी गावी गेलेले होते। तिकडून आल्यानंतर पाहतात की हॉटेलचा ताळा हा तोडलेला होता। साधारण 20 जूनच्या दरम्यान आम्ही हॉटेलमध्ये बाहेरूनच पाहिलं तर हॉटेलमधील सर्व आमचं साहित्य, भांड्यांच्या पासून डायनिंग टेबल, खुर्च्या, काउंटर सर्व साहित्य चोरीला गेलेलं आहे। आम्ही त्याच दिवशी सकाळी जाऊन गडिंग्लज पोलीस स्टेशनला तक्रार दिली, पण त्यांनी काही आमचं ऐकून घेतलं नाही। त्यानंतर मला लेखी तक्रार मी संध्याकाळी 4:30च्या सुमारास दिली, ती त्यांनी घेतलेली आहे। त्याची पोच माझ्याकडे आहे, ही पोच आहे। यामध्ये मी सर्व नमूद केलेलं आहे की कोणत्या तारखेचा हॉटेल चालू केलेलं आहे, शिवाय यामध्ये हॉटेलच्या साहित्याची सुद्धा मी लिस्ट दिलेली आहे। ही पोच त्यांनी माझी त्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता फक्त स्वीकारली। माझ्याकडे या हॉटेलचं बाळासाहेब सुतार आणि त्यांचा मुलगा अविनाश बाळासाहेब सुतार यांच्याकडून मी 10 वर्षाची अग्रीमेंट नोटरी करून घेतलेली आहे, हे पाहू शकता आपण। तरी देखील या मालक जे आहेत हे शेजारीच राहतात। हॉटेलमध्ये चोरी झाली, मी गडिंग्लज पोलीस स्टेशनला तक्रार त्या दिवशी दिली, पण ह्याच्यावर 8 दिवस काहीही झालेलं नाही। त्यानंतर मी SP ऑफिसला पोस्टाने तक्रार पाठवली। त्यानंतर जवळपास महिन्याभरानं मला 2 दिवसापूर्वी बोलवून घेण्यात आलं आणि मला सांगण्यात आलं की तुम्हीच काय तो पुरावा आणून द्या। हॉटेल तुमचं होतं ना, ॲग्रीमेंट तुमच्या नावाची आहे ना, मग आम्हाला पुरावा आणून द्या काय आहे तो। मुळात साहित्य कोणी नेलं हे पाहिलं नाही। साहित्य नेलेल्याचा इथं येऊन कुणी पंचनामा सुद्धा केला नाही की तुमची तक्रार काय आहे। तक्रार अजूनही नोंद करून घेतलेली नाही आहे। मला पुरावा आणून देण्यासाठी सांगितलं गेलंय। शिवाय मालक जे आहेत त्या मालकांनी हीच जागा परत दुसऱ्याला भाडेतत्वावर देण्यासाठी इथली साफसफाई करून घेतली, आपण पाहू शकता। जर मी एक महिला व्यावसायिक, माझं शॉपॅक्ट आहे, उद्योगदार आहे, मी व्यवसाय करण्यासाठी उतरले असता माझ्या तब्येतीच्या कारणामुळे मी बंद ठेवल्यानंतर चोरी करून मला जो त्रास देण्यात आलेला आहे, मानसिक त्रास आणि शारीरिक त्रास जो झालेला आहे, याची कोणतीही दखल घेतली गेलेली नाही। पाहू शकता बाहेर जे ग्रिल लावलेलं आहे याच्यापासून आत ज्या 2 चुली बसवलेल्या होत्या मी, त्या चुलींच्या पर्यंत साहित्याचा आकडा जर सगळाच करायला गेला तर 12 ते 13 लाखाच्या मी अंदाजे सांगते हा आकडा। अजूनही माझ्या हॉटेलमध्ये थाळ्या किती होत्या, ग्लास किती, चमचे किती, वाट्या, डायनिंग टेबल, खुर्च्या, फ्रीज किती होते यापर्यंत सगळी माहिती माझ्याकडे आहे। तरी देखील याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जातं। कॅमेरामॅन संजय जाधव, संदीप गावडे, न्यूज मराठी 24।